प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येवो ही स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्ही सध्या कोणत्याही संकटातून जात असाल, मनातून खचलेले असाल, आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल, नात्यामध्ये तणाव निर्माण झाला असेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर हा संदेश पूर्ण ऐका. कारण प्रत्येक शब्दामागे स्वामींची कृपा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा एक सुंदर विचार दडलेला आहे. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. जेव्हा माणूस स्वतःला एकटा समजू लागतो, तेव्हा त्याच्या मनात भीती निर्माण होते. भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला की माणूस स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होते. संकटे ही शिक्षा नसतात, ती तुमच्या आयुष्याला घडवण्यासाठी आलेली परीक्षा असते. सोन्याला जसे अग्नीत तापवले जाते तेव्हाच ते अधिक मौल्यवान बनते. त्याचप्रमाणे माणसालाही संघर्षातून जावे लागते, तेव्हाच त्याच्या व्यक्तिमत्वाला खरे तेज प्राप्त होते. म्हणून अडचणी आल्या म्हणून रडू नका, उलट त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत याचा विचार करा. प्रत्येक दुःखामागे एक नवीन आनंद दडलेला असतो. प्रत्येक अपयशामागे एक मोठे यश लपलेले असते. फक्त संयम आणि श्रद्धा कधीही सोडू नका. स्वामींना तुमच्या मनातील प्रत्येक भावना माहिती आहे. तुम्ही कोणालाही न सांगितलेले दुःखही स्वामी जाणतात. म्हणून त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. रोज काही मिनिटे शांतपणे बसून त्यांचे नामस्मरण करा. तुमचे मन हळूहळू शांत होईल आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल. आयुष्यात कोणावरही अति अवलंबून राहू नका, कारण माणसे परिस्थितीनुसार बदलू शकतात, पण स्वामींची कृपा कधीही बदलत नाही. जगात प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी जवळ येऊ शकतो, पण स्वामी कोणताही स्वार्थ न ठेवता आपल्या भक्तांवर प्रेम करतात. म्हणून मनुष्यावर नव्हे तर परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे स्वामींची काही ना काही योजना आहे. आज जे दुःख वाटत आहे त्याच गोष्टीमुळे उद्या तुम्हाला मोठा आनंद मिळू शकतो. म्हणून कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. कधीकधी देव आपल्याला जे हवे असते ते देत नाही, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहून चांगले काहीतरी राखून ठेवलेले असते. प्रत्येक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करा आणि मनापासून सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या प्रत्येक कृतीमध्ये मला योग्य मार्ग दाखवा. या एका प्रार्थनेमुळे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जे लोक सतत निराशाजनक बोलतात, दुसऱ्यांची निंदा करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करतात, अशा लोकांपासून शक्य तितके अंतर ठेवा, कारण संगतीचा प्रभाव आयुष्यावर खूप मोठा असतो. चांगल्या विचारांच्या लोकांसोबत राहिलात तर तुमचे विचारही चांगले होतील. नेहमी सत्याचा मार्ग निवडा. खोटेपणाने मिळवणारे यश काही दिवस टिकते, पण सत्याने मिळणारा सन्मान आयुष्यभर टिकतो. दुसऱ्याचे वाईट करून स्वतःचे भले कधीच होत नाही, त्यामुळे कोणाचे मन दुखवू नका. शक्य असेल तेव्हा दुसऱ्यांना मदत करा. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेही एक मोठे पुण्य आहे. लक्षात ठेवा, देवाला मोठ्या दानापेक्षा स्वच्छ मन अधिक प्रिय असते. तुमचे मन प्रेमाने भरलेले असेल तर देव तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. आई वडील हेच पहिले देव आहेत, त्यांचा आदर करा, त्यांची सेवा करा, गुरुचा सन्मान करा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. या आशीर्वादामध्ये अशी शक्ती आहे जी अनेक संकटापासून तुमचे संरक्षण करते. मेहनत करण्यास कधीही घाबरू नका. नशिबावर विश्वास ठेवा, पण त्यापेक्षा जास्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वामी मेहनती माणसावर नक्कीच कृपा करतात. आज केलेली मेहनत उद्या नक्कीच फळ देते. त्यामुळे आळस सोडा, वेळेची किंमत ओळखा आणि प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा अधिक चांगले बनवण्यासाठी वापरा. तुमच्या आयुष्यात जर वारंवार अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत असतील. प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आला आहे. संघर्षाशिवाय यशाची खरी किंमत कधीच समजत नाही. म्हणून पडल्यावर पुन्हा उभे राहा. किती वेळा पडता यापेक्षा किती वेळा पुन्हा उभे राहतो हे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांशी तुलना करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो.
कोणाचा मार्ग लवकर संपतो तर कोणाचा उशिरा, पण जो चालत राहतो तो शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. दुसऱ्यांच्या यशामुळे निराश होऊ नका. त्यांच्या यशातून प्रेरणा घ्या. देव प्रत्येकाला योग्य वेळी योग्य तेच देतो. संयम ठेवा. तुमची वेळही नक्की येईल. रात्री झोपण्यापूर्वी दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. कृतज्ञता ही अशी शक्ती आहे जी जीवनात अधिक आनंद आकर्षित करते. तक्रारी करण्याऐवजी आभार मानायला शिका. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा, कारण अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे तेही नाही. आनंद हा पैशात नसतो तर समाधानात असतो. समाधान हे सर्वात मोठे धन आहे. तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग येत असेल तर त्याला माफ करा. क्षमा केल्याने समोरच्यापेक्षा तुमचे मन अधिक हलके होते. द्वेष मनात ठेवला तर दुःख वाढते, पण प्रेम ठेवले तर आनंद वाढतो. स्वामींचा खरा भक्त तोच जो प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो, नम्र राहतो आणि देवावर विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ कायम राहत नाही. प्रत्येक अंधार संपतो आणि सूर्य पुन्हा उगवतो. त्याचप्रमाणे तुमचे दुःखही कायम राहणार नाही. स्वामी योग्य वेळी तुमच्या आनंदाची पहाट घेऊन येतील. फक्त श्रद्धा आणि सबुरी आणि सत्कर्म या 3 गोष्टी कधीही सोडू नका. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींची कृपा आहे. कधीकधी तुम्हाला ती दिसत नाही, पण ती सतत तुमचे रक्षण करत असते. म्हणून भीती सोडा, चिंता सोडा आणि विश्वासाने पुढे चला. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ते कधीही त्यांच्या भक्ताला एकटे सोडत नाहीत. तुमच्या डोळ्यात आज अश्रू असतील, पण उद्या याच डोळ्यात आनंदाश्रू असतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपूर्ण इच्छा योग्य वेळी पूर्ण होईल. फक्त स्वामींचे नामस्मरण करा. चांगले कर्म करत राहा आणि सकारात्मक विचारांनी जीवन जगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या संदेशाला मनापासून स्वीकारा. स्वामींचे नाव कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी संदेशासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.